तर इथं आले होते मी दवाखान्यात मुलीला घेऊन. तर एक दिवस राहिली इथं. मग दुसऱ्या दिवशी मग मुलीला घेऊन घरी झोपली होती माझ्या मोठ्या मुलीच्या. तर मग सकाळी मी आले तर ह्या मुली मागं लागल्या होत्या. मग त्याचा मेकअप केला मी आणलेलं इथं आणलेलं इथं. मग इथं मला लई त्रास देऊ लागल्या होत्या. तर आम्हाला कानी नरच बोलले. मग थोडा वेळ थांबली मी. तर बाई इथं कानी यांना साप चावला होता. तर तो पाय पूर्ण कानी सुजला होता, हिरवा झाला होता तो पाय. तर जे ट्रीटमेंट चालू आहे ते पायाची. तर बाई इथले आहेत ना, तर हे बाई त्याची ती काहीतरी लावत होत्या आणि त्यांनी कानी थोडं कापलं होतं, त्यातून रक्त काढून घेतलं. त्याची ती सासूबाई आहेत. तर मग मुलीनं टक पाहत होते तिकडं. तर मग इथली बाई आहेत ना, दोन्ही आहेत ना, तिथली बाई गेली होती. तर इथं माझी मुलगी आहे. तर तिकडून त्या बा आहेत म्हणजे सरकार दवाखान्यात आहे बरं का. तुम्ही नक्की बघा. मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे मी सांगणार आहे की हकीकत कशी झाली होती. मी आले मग त्याने बाहेर आले, आम्हाला काढून दिलं. तर मुलीला आलेला होता. मग आता इकडे हुशार पोर येतात बाबा ह्या. तर मग माझी पिऊ म्हणे आई इकडं हे ना. तर मी आणलं नाही. तर मग थोड्या वेळा एवढं माहिती नव्हती दवाखाना एवढा लांब आलो इकडं. तर म्हणे पाय म्हणे इथं बाई बिल्डिंग आहे म्हणे मम्मीची. तर मग आम्ही यायला फोन केला. मग यायला म्हणलं ही बिल्डिंग आहे का पा, हात दाखवा तिथं करून. तर नाही ती बिल्डिंग नाही. मग ही म्हणे नाही तीच, चल म्हणे मग आपण समोर जाऊ. तर मग आम्ही समोर थोडा वेळ गेलो. तर मग तिला ये बिल्डिंगमध्ये नाही म्हणे. तर मग आम्ही समोरून राहिले. माझी पिऊ म्हणे की माझ्या लक्षात ये तुला बरोबर म्हणलं चल बाय. मग तर मग माझी पिऊ इकडं तिकडं पाहत होती इथंच. तर मग ती म्हणे की नाही म्हणे इथंच आहे मम्मी, मला पक्क ध्यान आहे मम्मी. तर मग इथं काय आम्हाला दिसली नाही. मग थोडा वेळ थांबलो. मग कशी म्हणते माझी पिऊ नाही मम्मी नाही सॉरी म्हणे नाही म्हणे आई म्हणे चल मी तुला दाखवते रस्ता. मग या रस्त्यात म्हणलं तर तुला माहिती आहे का म्हणे हां. तर मग आणलं इकडं, आम्हाला इकडं आणलं. तर मग बदलली. मग थोड्या वेळ कशी म्हणती या बिल्डिंगमध्ये जरा समोर गेलो. कशी म्हणती की आई नाही म्हणते ही रस्ता नाही म्हणते तू आपण चाल म्हणे परत. मग तिकडून कलटून म्हणलं बाई नाही आता नाही येणार मी म्हणे. नाही म्हणे मला माहिती नाही म्हणे आपण आरबळू म्हणे. मग नाही म्हणलं चाल आपण पुढे जाऊन पाहू म्हणलं रस्ता आहे का तो. तर मग आम्ही काय नाही इकडं पाहत आलो की रस्ता असं. आम्हाला भेटली गाडी, ॲम्ब्युलन्स गाड्या रस्ता आहे ही. मग आम्ही तरी माझी पिऊ म्हणत होती की नाहीच, पण तरी म्हणलं चला बस समोर आपण पाहू. ॲम्ब्युलन्स गाड्या भेटल्या ना. मग याच्या समोर असलच म्हणून पूर्ण चालू ही रस्ता धुंड आलो. तर मग हे असे लागत मग पुढे गाडी मोठा दवाखाना होता. एवढा काय मी पाहायला नव्हता. तिसऱ्या मजल्यावर. तर म्हणून ते आलोय आम्ही. तर मग तिकडं त्या गाड्या दिसत होत्या. मला नाही माहिती रस्ता. मग आलो आम्ही समोर. मग इकडं बंदी दिसत होती, बंदी दिसत होती. पण तुम्ही दुसरा पहा मी तुम्हाला माहिती आम्ही दवाखान्यात आलो कशी. मग आले मेंकानाखाना इकडं. तर मग इथं नाहीच म्हणत होती. मग ती कलटून जायचं प्रयत्न करत होती. पण म्हणलं नाही पिऊ म्हणलं चला पुणे पुणे जाऊ म्हणलं. पुढे जाऊन आधी पाहून परत कलटून जाऊ. मग तिकडं आपण मग आणलं इकडून. तर हे असं दिसत होती टिप्या रोड दिसत होती. काय माहिती नव्हती. मग तरी म्हणजे पाऊल पुढे टाकत चालली. तर मग इथं असं लागत बिल्डिंग लागत होती अशा. तर मग काही दिसत नव्हतं म्हणजे ते दवाखान्याचं म्हणजे काही दिसतच नव्हतं. मग पण तरी आम्ही आलो. मग आम्हाला इथं माणसं लागले इथं मग तरी मग इथं काय तर म्हणलं चला पुढे नाहीतर वापस जातं विचारायचं. आम्हाला चालणार कोणीच नव्हतं लागलं म्हणून त्याच्यानं आलो. तर मग पुढं आम्हाला कसं वाटलं बाबा आता जरा मम्मी
चला म्हणलं हे आणि दवाखान्याचं एवढा वरती इथं दवाखाना असन 5वा 6वा 7वा नाही हो, इथं नाही. वर हे तर मग आले तर मग इथे बघितलं मला गेट समोर. कोण आणलं मग बाई, जरासं जीवात जीव कुठून आला. आणलं म्हणलं तर चला काय गड्या माहिती. म्हणलं इथं थोडासा दिवस आला की नाही हे दवाखानाच इकून मग आम्ही आलो तर पायी थांब बसलो येऊन. तर पायी इथं आम्ही लोक म्हणजे सावली थंड गारायची खाली लोक भरपूर बसतात. मग मी इथं आले आणि मग या मुलीला गाणे थोडं गाणं ते चॉकलेट घेऊन दिली आणि 5-5 रुपयाचा लॉलीपॉप दिलं घेऊन. तर मग तेव्हा त्या रमल्या इथं. मग माझा फोन मागत होते म्हणलं ना आधी फोन द्या. मग याला दोघीला 2-5-5 रुपयाची लॉलीपॉप दिली आणि 2-3 त्याला चॉकलेट दिली. चॉकलेट खाल्ले. मग तेव्हा ते म्हणजे तिथं राहावं लागलं. मग डोळे वाचू लागले. त्यांना लई झालं की थांबलं तर मग थोडा वेळ मग काय केलं मी मग थोडा वेळ ते बसले तर मग नाही म्हणे चालला इकडं मम्मीकडे जाऊ. तर मम्मीकडे जायला म्हणलं बाई आता आपल्याला काढून दिलं आपण इथं बसू आता परत कशाला इथं कुकड नाही माहिती नाही आणि काय नाही त्या बाई चॉकलेट देते.